तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला सामाजिक शास्त्र म्हणजेच भूगोल हा क्वेश्चन पेपर संपूर्ण उत्तरासहित अभ्यासणार आहोत. तसे मित्रांनो, तुम्ही या उत्तरांसोबत आपले उत्तरं कंपेअर करून पहा, म्हणजे जुळवून पहा की तुम्हाला किती मार्क्स पडले. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला प्रेस करणे विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा. पहिलं, भारत व ब्राझील या देशाची राजवट टिंबटिंब प्रकारची आहे. पहिलं लष्करी, दुसरं साम्यवादी, तिसरं प्रजासत्ताक आणि चौथं अध्यक्षीय. याचं उत्तर आहे प्रजासत्ताक. दुसरं पहा, हिमालयातील उत्तरेकडून येणाऱ्या टिंबटिंब वारे अडवले जातात. पहिलं अति थंड, दुसरं अति उष्ण, तिसरं उष्ण कोरडे आणि चौथं बाष्पयुक्त. याचं उत्तर आहे पहिलं अति थंड. तिसरा प्रश्न पहा, ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने टिंबटिंब व्यवसायावर अवलंबून आहे. पहिलं प्राथमिक, दुसरं द्वितीयक, तिसरं तृतीयक आणि चौथं आहे चतुर्थक. याचं उत्तर आहे तिसरं तृतीयक. प्रश्न चौथा पहा, ब्राझीलची क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात टिंबटिंब क्रमांक आहे. पहिलं 5वा, दुसरं 7वा, तिसरं 6वा आणि चौथा. याचं उत्तर आहे पहिलं 5वा. प्रश्न दुसरा पहा, वेगळा घटक ओळखायचा आहे. पहिलं क्षेत्रफितीसाठी आवश्यक साहित्य, पहिलं प्रश्नावली, दुसरं कॅमेरा, तिसरं संगणक आणि चौथं आहे नोंदवही. याचं वेगळा घटक आहे संगणक. दुसरं पहा, ब्राझीलच्या नद्या. पहिलं ॲमेझॉन, पॅराग्वे, तिसरं उरुग्वे आणि चौथं आहे गंगा. याचं उत्तर आहे चौथं गंगा. तिसरा प्रश्न पहा, प्राथमिक व्यवसाय. पहिला आहे शेती, दुसरा आहे खाणकाम, तिसरं आहे पर्यटन आणि चौथं आहे मत्स्य व्यवसाय. याचं उत्तर आहे तिसरं पर्यटन. प्रश्न चौथा पहा विद्यार्थी मित्रांनो, वस्त्याच्या केंद्रीकरणामुळे प्रमुख घटक. पहिलं पाण्याची उपलब्धता, दुसरं प्रतिकूल हवामान, तिसरं सुपीक जमीन आणि चौथं आहे अनुकूल हवामान. याचं उत्तर आहे दुसरं प्रतिकूल हवामान. प्रश्न तिसरा पहा, चुकीबरोबर ते सांगायचं आहे. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. कोणते 4 सोडायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिलं, भारतातील लोकसंख्येत तरुणाई प्रमाण जास्त आहे. याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बरोबर. दुसरं, ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात. याचं उत्तर आहे चूक. तिसरं, मेगॉस हे निग्रो व ॲमेझॉन यांच्या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. याचं उत्तर आहे बरोबर. चौथं, ब्राझीलच्या लिंग गुणोत्तर जास्त आहे. याचं उत्तर आहे चूक. पाचवं, ब्राझील हा वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी असणारा जगातील एकमेव देश आहे. याचं उत्तर आहे बरोबर. पहा विद्यार्थी मित्रांनो, चौथं, तुम्हास पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा व चिन्हांची सूची तयार करा. कोणती 4 सोडायचे आहेत 4 गुणांसाठी. पहिलं पंपास, दुसरं आहे मॅरझो बेट, तिसरं आहे ब्राझीलची राजधानी, चौथं पिको दी नेग्लिना, पाचवं आहे पेरेना नदी आणि 6वं आहे मारनाओ राज्य. विद्यार्थी मित्रांनो, नकाशा उपलब्ध नसल्यामुळे मी हा प्रश्न स्किप केला आहे. तुम्ही हा प्रश्न जर कमेंट केली तर मी ही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी तो प्रश्न सॉल्व्ह करून देईल. कमेंट करा. हा प्रश्न पहा, दिलेल्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी प्रश्न आहे. कोणती 4 सोडायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, नकाशा निशाण तुम्ही परीक्षेत केलेच असेल, म्हणून आपण हा नकाशा स्किप करू आणि प्रश्नांकडे वळूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, वरील नकाशा काय दर्शवतो. भारताचे स्थान व विस्तार. दुसरं, भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते. कन्याकुमारी. तिसरं, भारतातील पूर्व पश्चिम अंतर किती आहे. 3000 किमी. चौथं, भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली आहे. पावित्र्य 82°30 पूर्व. पाचवं, भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे. याचं उत्तर आहे बंगालचा उपसागर. प्रश्न 5 पहा, भौगोलिक कारणे लिहा. कोणती 2 सोडायची आहे 2 गुणांसाठी. पहिलं, हिमालयातील नद्या 12माही वाहतात. दुसरं, ब्राझीलच्या उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. तिसरं, ईशान्य ब्राझीलमध्ये रस्ता विरळ आहे. आणि चौथं, ब्राझीलच्या जलमार्गाचा विकास झालेला नाही. 6वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभलेख काढा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा विद्यार्थी मित्रांनो, भारत प्रमाण 1981 ते 2006चं प्रमाण आहे. वर्ष देण्यात आलं आहे. साक्षरता टक्केवारी पण देण्यात आली आहे.
पहिलं 1981 40.8, 1991 48.2, 2001 61.0 आणि 2011 69.3, 2016 72.2. पहा वरील आलेख काय दर्शवतो. भारत साक्षरता प्रमाण. दुसरं 1989 साली भारताची साक्षरता किती होती. पहा विद्यार्थी मित्रांनो इथं उत्तर 48.2. तिसरं 1991 ते 2000 या दशकात भारताच्या साक्षरतेची किती टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा तर तुम्ही फक्त इथे ॲडिशन करायची आहे म्हणजे बेरीज करायची आहे आणि या वर्षांचं उत्तर लिहून घ्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहा ब्राझील, भारत, स्थूल अंतर्केंद्रित उत्पन्नात व्यवसायाची योगदान, व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी 2016, प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक. पहा विद्यार्थी मित्रांनो तिसरं स्थूल अंतर्देशीय उत्पन्नात द्वितीयक व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर पहा दुसरं ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे. सॉरी मी हा प्रश्न स्किप केला होता, तुम्ही पाहून घेऊ शकता. पहा प्राथमिक व्यवसायात गुंतवलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लिहू शकता की भारतात प्राथमिक व्यवसाय करण्याची टक्केवारी जास्त आहे. पहा 48.8 पाहू शकता तुम्ही. दुसरं स्थूल आंतरकेंद्रीय उत्पन्नात कोणत्या तृतीयक व्यवसायाचे योगदान जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो यात लिहू शकता तुम्ही ब्राझील. पहा 67 पॉईंट आहे. पहा स्थूल आंतरकेंद्रीय उत्पन्नात व्यवसायांचा हिस्सा कोणत्या देशाचा जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे देखील तुम्ही लिहू शकता ब्राझील कारण 67% आहे आणि इथे 57% आहे भारताचं, म्हणून तुम्ही ब्राझीलच लिहायचं आहे. पहा चौथं ब्राझीलमध्ये कोणत्या व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक कार्यरत असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी व्यवसायात जास्त लोकसंख्या कार्यरत आहे. पाचवं स्थूल आंतरराष्ट्रीय उत्पन्नात तृतीयक व्यवसायात ब्राझीलचे योगदान भारतापेक्षा कितीने जास्त आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लिहू शकता 57 म्हणजे 10% जास्त आहे. पहा भारतात तृतीय क्षेत्रातील कार्यरत लोकसंख्येची टक्केवारी किती. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही लिहू शकता 26.9. पहा सातवा प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणती दोन सोडायची 8 गुणांसाठी. पहिलं क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल. दुसरं स्वातंत्र्योत्तर काळात भारत व ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. तिसरं भारत व ब्राझील कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते.